आज आपण मसूरच्या डाळीपासून डोसा बनवणार आहोत. पटकन बनणारा, कधीही आपण बनवून खाऊ शकतो. जास्त वेळही लागत नाही बनवायलाही आणि खायलाही, आणि खूप टेस्टी असं लागतो. त्यासाठी आपण 1.5 कप इथं आपण मसूरची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून बाजूला पाणी घालून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया डोश्याबरोबर खाण्यासाठी. त्यामुळे एक मोठा बाऊल अशी मी हिरवी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून. त्यामध्ये 2 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच अद्रक, 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, कमी तिखटवाल्या असेल तर 7-8 मिरच्या तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, आणि त्याच्यामध्ये दही टाकले मी 2 चमचे, आणि थोडेसे फुटाणे होते तेही टाकले. नाही टाकले तरी चालेल ते. आणि त्याची अशी चटणी अशी बारीक वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यातून. आणि मग अजून मी आणखी एक चटणी करणार आहोत. त्यासाठी आपण 2 चमचे तिथे हिरवी चटणी जे ते बनवले ती घेतले. त्याच्यात 1 चमचा टोमॅटोचा, 2 चमचे मेयोनीज घालून दुसरी चटणी बनवली. खूप सुंदर लागते तशी ही चटणी. अशा 2 चटण्या झालेल्या. आता आपण ही मसूरची डाळ जी भिजत घातली ती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया. आणि तुम्हाला पाहिजे तसं कन्सिस्टन्सी ठेवून पाणी टाकून घ्या ना. त्याच्या बाजूला आपण पॅनही ठेवला आहे, त्याला तेल लावलं आहे. आता मी एक छोटासा जाडसरच करून दाखवते. तोही पटकन होतो, 2 मिनटात शिजून तयार होतो, आणि एक क्रिस्पी पण डोसा तयार. मग त्यात पाणी ॲड करा तुम्ही चवीपुरतं, परत मीठ टाकून घ्या चवीप्रमाणे, आणि असं पातळ असा डोसाही करून खाऊ शकता. असं क्रिस्पी खूप सुंदर असा डोसा तयार होतो. तुम्ही करा, खा आणि